महाराष्ट्र के ठेकेदारों की लड़ाई मुंबई के आज़ाद मैदान पहुंची है। आइए देखते हैं इस पूरी रिपोर्ट को। आज महाराष्ट्र राज्यामधनं जवळपास 3 ते 4 हजार लोक इथे जमा झालेले आहेत। शासनाकडे गेल्या 5 वर्षापासून आम्ही जे काही कामे करून ठेवलेले आहेत त्या कामांचे निधी देण्यासाठी शासनाकडे पैसे आज शासन आम्हाला देत नाही। ज्यावेळेस कामं त्यांनी छापले म्हणजे बुकलेटवरती त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टरांना रेड कार्पेट टाकून त्यांनी कामं दिली आणि ज्यावेळेस निधी द्यायची वेळ येते त्यावेळेस शासन हे पळकुटेपणा करत आहे। आजची कॉन्ट्रॅक्टरांची तुम्ही सगळ्यांनी बघत आहात, इथे आझाद मैदानावरती हजारोच्या संख्येने जे लोक आलेले आहेत त्यांची तळमळ बघा। प्रत्येकजण स्वतः स्वयंस्फूर्तीने आलेला आहे इथे आणि इथे असं काय कोणाला काय गाड्या केल्या नाही किंवा कोणाला असं काय बळजबरी घेऊन आलेलं नाही। जे ते स्वतः आज त्यांच्या निधीसाठी इथे शासनाकडे दाद मागण्यासाठी आलेले आहे आणि आता शासनाने लवकरात लवकर जागे व्हावे आणि या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरांचे लवकरात लवकर पैसे द्यावे ही शासनाला आम्ही हात जोडून विनंती करतो। एवढा विलंब का होतोय, काय कारण काय? याचा विलंब करण्याचं कारण शासनाकडे दुसऱ्या योजनांना द्यायला पैसे आहेत, परंतु ठेकेदारांना ज्यावेळेस पैसे द्यायची वेळ येते त्यावेळेस शासन कायम हातवरती करतं। ज्यावेळेस आम्ही त्यांच्या दालनामध्ये जातो त्यांचे PS असो त्यांचे सेक्रेटरी असो स्वतः मंत्री महोदय हे आम्हाला बघून आमच्याकडे कानाडोळा करत असतं नेहमी। तुमच्याकडे पैसे नव्हते तर तुम्ही ते त्यावेळेस आपले कामं छापले, आमच्याकडनं कामं करून घेतले, त्याच्यावरती तुम्ही निवडणुका जिंकल्या, निवडणुका जिंकून तुम्ही सत्ता स्थापन केली आणि त्या सत्तेचा तुम्ही आज दुरुपयोग करून आज आमच्यावरती अन्याय करत आहात। काय कुठेतरी ठेकेदारांच्या बरोबर दुर्व्यवहार होतोय का साहेब? ते दुजाभाव होतोय। बोला। मागच्या विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी या सरकारने भरमसाठ कामं केले, म्हणजे प्रोव्हिजन्स नसताना, म्हणजे जर प्रोव्हिजन 10% असेल तर यांनी 100 पटीने कामं काढलेले आहेत। म्हणजे असा एकही नाही की PWD आदिवासी विभाग असो, जलजीवन असो, ग्रामविकास असो, सगळ्या विभागांमध्ये जी आर्थिक तरतूद त्या वर्षाला करायची असते त्याच्या काही पटीने कामं काढलेत। आणि जेव्हा इलेक्शन येतं तेव्हा सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांचे असे अनुभव आहेत की काम झाल्यानंतर इमिजिएट पैसे मिळतील। त्या पिरियडमध्ये मग सगळ्या कॉन्ट्रॅक्टर लोकांनी काही बँकांचे पैसे, बायकांचे, आईचे, नातेवाईकांचे सगळे दागिने गहाण ठेवलेत, हातउसांवर घेतलेत, असे सगळे पैसे उपलब्ध करून हे शासनाचे सगळे कामं करून दिलेत। या कामं करून दिल्यानंतर शासनाने अख्ख्या गावोगाव जाऊन सांगितलं की आम्ही निधी दिला, परंतु निधी आणि कामं मंजूर करणे याच्यामध्ये खूप मोठी तफावत असते। ही अजून शासनाला पण कळालं नाही। कागदावर कामं छापणे आणि निधीची तरतूद म्हणजे पैसा बँकेत येणे या दोन गोष्टीमध्ये खूप तफावत होते। यांनी गावागाव जाऊन सांगितलं की आम्ही निधी दिला, त्या हिशोबाने ह्या लोकांनी तो प्रचार केल्यामुळे, विकास दिसल्यामुळे ऑटोमॅटिक लोकांनी त्यांना मतं दिलीत। मतं दिल्यानंतर एकदा हे गव्हर्नमेंट स्थापन झाल्यानंतर या लोकांनी टोटल आमदार, खासदार, मंत्री सगळ्या अधिकाऱ्यांनी अंग काढून घेतलं आणि हेच अधिकारी, आमदार, खासदार म्हणायला लागले की हे कामं तुम्हाला कोणी करायला लावलं होतं। जेव्हा अशी चर्चा व्हायला लागली त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर लोक सगळे हातबल झाले आणि म्हणून ह्या लेवलला कॉन्ट्रॅक्टर आलेले आहेत। आजपर्यंत आझाद मैदानावर कॉन्ट्रॅक्टर लोकांना यायची कधी गरज पडली नाही आणि शासनाने पण ह्या एक शेवटचंच आंदोलन गृहीत धरून ह्या आंदोलनामध्येच काहीतरी ठोस भूमिका घेऊन लोकांना निधी उपलब्ध करून द्यावा। एक कॉन्ट्रॅक्टर कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या विरोधात नाही, कॉन्ट्रॅक्टर लोकांचं एकच म्हणणं आहे की आम्ही कामं केलेले आहेत, कामं केलेल्या पैशांचा आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून आम्ही आमचे बँकांचे पैसे, सोने नाणे जे बँकांकडे गहाण ठेवलेले आहेत, जे लोकांचे हात उसणवार आहेत हे पैसे आम्ही परत देऊ, एवढीच लोकांची कळकळीची विनंती आहे। या संदर्भात आणि शासनानं आमची सगळ्यांची विनंती आहे की सगळ्या ठेकेदारांना वेळेवर पैसे द्या, जेणेकरून ते पुढच्या आत्महत्येला सामोरे जाणार नाही। कारण खूप कॉन्ट्रॅक्टर आत्महत्येच्या विचारात आहेत। आम्ही असोसिएशनच्या मार्फत सर्वांना सांत्वन करून त्यांना आम्ही सांगत राहतो की बाबांना असा पवित्रा घेऊ नका, आपण शासनापर्यंत पोचू आणि काहीतरी आपण डिसिजन घेऊ। तरी शासनाला माझी नम्र विनंती आहे सर्व ठेकेदारांच्या वतीने की त्यांनी पैशांची तरतूद करावी, पैसे द्यावे ही विनंती। हमें लाइक करें। मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।